मुख्यमंत्री कोणाला पाहायला आवडेल आता? आम्हाला तर कोणच नाही आवडत, हे मुख्यमंत्री कोणच नाही आवडत आहे. त्यामुळे कुठला जरी चेहरा असला तरी त्याचा उपयोग नाही आहे आपल्या देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी. झुकेगा नाही साला, असं कोण म्हणतंय? एकनाथ भाई शिंदे. एकनाथ शिंदेचे माणूस आहे ते ब्रँड माणूस. फडणवीस. काय त्यामध्ये जे आमदार असतील त्यांना वाटत असेल मीच व्हावा CM म्हणून, पण योग्य व्यक्ती बसली पाहिजे ना. आता कारण काय चाललं आहे यांचं, जे काय राजकारण चाललं आहे ते फक्त खुर्चीवरचं चाललं राजकारण. नमस्कार, मी अमोल. महाराष्ट्रात विधानसभेचं युद्ध जरी संपलेलं असेल आणि हे युद्ध महायुतीने जिंकलेलं जरी असेल तरी मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांनासुद्धा आहे. वरिष्ठांपासून अगदी लहानातल्या लहान व्यक्तींपर्यंत म्हणजे मुलांपर्यंतसुद्धा ही चर्चा आहे की मुख्यमंत्री त्यांना कोण हवा आहे, त्यांच्या मनातला नेमका भावी मुख्यमंत्री कोण असेल हे खुद आपण लोकांकडनं जाणून घेऊया. सो न वेळ घालवता आज आपण ह्यावरची चर्चा करूयात लोकांसोबत. एकनाथ शिंदे साहेबच होणार, कारण का त्यांचं काम वगैरे सगळं चांगलं आहे, महाराष्ट्राचं चांगलं आहे त्यांचं काम. पण BJP वन साईड होती, 132 त्यांचे. हो, ते युती आहे ना साहेब, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. हिंदुत्ववादी आहेत म्हटल्यावरती विषयच नाही आहेत. BJPचा झाला तरी चांगला आहे, पण शक्यतो यांना 32% भेटलेले आहेत म्हटल्यावरती एकनाथ शिंदे साहेबच आहेत मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस घ्या, एकनाथ शिंदे साहेब घ्या, अजितदादा घ्या, हे सगळे आपले हिंदुत्ववादी संघटनेचे आहेत, म्हणजे ते त्रिदेव आहेत. जरी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तरी मराठी माणसाला मान्यच आहेत. फडणवीस साहेब झालेत तरी पण मान्य आहेत. कोणी एकाचं नाव घ्यायचं असेल तर म्हणून एकनाथ शिंदे. त्यांचं एकनाथ शिंदे का? आपण त्यांचं कामं सगळे जे काय आता 2 वर्षात त्यांनी केला सगळे व्यवस्थित कामं, आणि हिंदुत्व म्हणून एकनाथ शिंदेच आपल्याला आवडलं. तुम्हाला असं वाटतं की धनुष्यबाण आणि शिवसेना त्यांनी टिकवली म्हणून? हां, त्याचं हिंदुत्व म्हणून त्यांनीच केलं आहे ना. सगळे उद्धव साहेब काय आता कायच म्हणजे रिवासलाच गेलं समजा. शिंदे काय रिझन? त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे महिलांसाठी तरुणांसाठी जे काही योजना सुरू केल्यात त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार महिलांना त्याचा खूप फायदा होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावं असं माझी इच्छा आहे. पण फडणवीस यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली आहे. मग असं वाटत नाही की परत रस्सीखेच होईल? फडणवीस साहेब ते पण चांगले आहेत, फडणवीस साहेबांचं पण चांगलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं पण कर्तृत्व चांगलं आहे. पण एकनाथ शिंदेचं कसं एक शेतकरी माणूस आहे, त्यामुळं शेतकरी लोकांचं त्यांच्या ज्या काय हे असतील जाणीव असतील, त्यांच्या जे काय गरजा असतील ते त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेऊन शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारे काहीतरी आणि नवीन योजना त्यांनी चालू करू शकतील. पण आता वाटतंय ना, क्लिअर आहे की ह्यांच्या तिघांपैकी एक जण बसेल की पुन्हा काहीतरी आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल यावेळी? नाही, क्लिअर हे भाजपच येणार. भाजप प्रकारे क्लिअर आहे. एकनाथ शिंदे. काय रिझन आहेत? चांगला माणूस आहे, मराठी माणूस आहे, चांगलं काम करत आहे. असं तर नाही ना की तू पण दाढी ठेवलीस, तू त्याचा मोठा फॅन दिसतोय. हो, फॅन आहे एकनाथ भाऊ शिंदेचा. झुकेगा नाही साला म्हणून करून दाखव. झुकेगा नाही साला, असं कोण म्हणतंय? एकनाथ भाई शिंदे. इकडे नांदेडमध्ये त्यांचा कसा म्हणजे त्यांची खूप चर्चा होते, त्यांना खूप मानतात लोक. खूप जास्त, सर्वांपेक्षा जास्त एकनाथ भाई शिंदेला मानतात आमच्या इकडे. आता तू खुश आहेस की शिवसेनेचे एवढे सीट्स आल्यात आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि पुन्हा तुला एकनाथ शिंदेना पाहायला आवडेल? फडणवीस का नाही आवडणार? नाही, फडणवीस पण चांगला माणूस आहे, पण एकनाथ शिंदे हा काम करणारा माणूस आहे, गरिबांचा नेता आहे, चांगला नेता आहे. की तुम्ही नांदेडवरनं आलेलात, आता प्रवास केलात, किती भारी वाटत असेल तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या नेत्याला बघता? तर आता एकनाथ शिंदेचं यांनी नाव घेतलं, तुझ्याही मनात एकनाथ शिंदेच आहेत. एकनाथ शिंदे. मग अजितदादांबद्दलचा राग एवढा का दिसतो तुमच्या चेहऱ्यावर? अजितदादाबद्दलचा राग काही नाही तेवढा, तसं काही नाही अजितदादा बरोबरचं, पण एकनाथ शिंदेचे माणूस आहे ते ब्रँड माणूस. काय वाटतं कोण तुला आवडतो ॲज अ मुख्यमंत्री म्हणून? माझ्या मते एकनाथ शिंदे साहेब बरे असतील आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी. का पण का म्हणजे त्यांनी लाडकी बहीण वगैरेसाठी योजना सुरू केल्या आहेत आणि आपल्या चांगल्या म्हणजे सुरक्षा पण केल्यात, जास्त योजना सुरू केल्या आहेत. पहिल्यांदा मतदान केलं, या पहिल्यांदा मतदानामध्ये तुम्ही ज्या पक्षाला वोटिंग केलं त्यांचं सरकार व्हायला चाललंय, तर आज तुम्हाला आनंद होत असेल. पण होतंय आनंद होतोय, चांगलं वाटतंय खूप. पुढे आणखीन काही लोकांशी बोलूयात आपण, त्यांना कोण मुख्यमंत्री आवडतो ते.
विषय कसं झाला आहे, 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960ला. पण त्याच्यानंतर फक्त आभास निर्माण केला गेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदर देशामध्ये की आम्ही काहीतरी करतो आहोत. पण प्रत्यक्ष विकास म्हटलं तर काहीही झालेलं नाही आहे. म्हणजे राज्य कोणाचंही असू दे, आपल्याला पक्षाशी काही देणं घेणं नाही. पण सगळे पक्षाचे जे काही नेते आहेत ते सब गोडे 12% म्हणतोय ना, तशी परिस्थिती आहे. आणि आता कुणी जरी मुख्यमंत्री झालं तर त्यांच्याकडून पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत, अशातला काही भाग नाही आहे. म्हणजे अपेक्षा आहेत लोकांच्या, पण त्या पूर्ण करू शकत नाही आहेत. त्या फक्त आभास निर्माण करतील की आम्ही हे केलं, आम्ही ते करतोय. स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर पण जर म्हणजे महिलांना 1,500 रुपये देणं जर तुम्हाला खूप वाटत असेल, आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करतोय, तर हे खूप मोठं यश नाही आहे ना तुमचं. हे अपयश आहे या देशाचं आपल्या. पण अपयशाचं यशामध्ये रूपांतर करून हे जर गाजावाजा करत असतील तर ते खूप दुःखदायक आहे. मुख्यमंत्री कोणाला पाहायला आवडेल आता? आम्हाला तर कोणच नाही आवडत. हे मुख्यमंत्री कोणच नाही आवडत आहे. या तिघांपैकी कोणीच नाही आवडत. काय एक नंबरचं चालू आहे फडणवीस. हां, तो पण तसलाच आहे. आणि आता मी एक सांगतो, या आता हे उड्या मारतात ना, इकडे तिकडे उड्या मारतात ना, जरा न्यूजला दाखवा की ह्यांचे जे निवडून येतात ना ते 5 वर्ष एकाच पक्षात राहावे, त्याच पक्षात राहावे, असं कानून काढा बनावं. इलेक्शन बोर्डाने कानून काढा बनावं की त्याच पक्षात राहावे, मग ते उड्या मारणार नाही. मग हे असं होणार नाही. हे किती हे झालं. मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, पण त्यांनी एक बेरोजगार जे आहे त्यांच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच्या जे योजना आहे त्याच्यासाठी हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना. महिलांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण ते करणार नाहीत ना कुणीच. त्यामुळं कुठला जरी चेहरा असला तरी त्याचा उपयोग नाही आहे आपल्या देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी. तुम्हाला तिघांना नापसंती आहे? नापसंतीच आहे. सर मैं यही जानना चाहता हूँ कि मुंबई का मुख्यमंत्री कौन बनने वाले हैं? यही हम भी जानना चाहते हैं, इसलिए आज हम मुंबई और महाराष्ट्र की सभी जनताओं से पूछने आए कि उनको क्या लगता है कि इस बार मुख्यमंत्री बनेगा कौन. आपको क्या लगता है, देवेंद्र फडणवीस, अपने एकनाथ शिंदे या अजितदादा पवार? देवेंद्र फडणवीस. आपको? सर मैं ये कहना चाहता हूँ कि शिवसेना जो है वो बाला साहब ठाकरे हिंदू का वर्चस्व नेता थे. ऐसा नेता बाला साहब ठाकरे जैसा हिंदू का कोई लीडर हो, उसी को मुख्यमंत्री बनाया जाए और महाराष्ट्र का विकास किया जाए, हर नागरिक को सुरक्षा मिला जाए, हमारे बेटी बहन माता बहनों को दिन रात घूमे कोई डिस्टर्ब नहीं करे. और हम इसीलिए प्रार्थना भगवान से दुआ करेंगे कि जो भी महाराष्ट्र का मुख्यमंत्री हो अदम ईमानदार, सख्त और कानूनदार हो. फडणवीस. का असं वाटतं? He is more capable. I think he's more responsible than the others. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काम आवडलं होतं? हां, चांगलं होतं. मग ते का नको? टीमवर्क चांगलंच होतं त्यांचं. पण कसं आहे, शेवटी जास्त सीट्स आता BJPचे आहेत, केंद्रामध्ये पण BJPचं आहे. जो तो आता बघणार की आमचा आता पक्ष मोठा व्हायला पाहिजे, त्या सगळेच सांगणार. अजित पवार पण सांगणार मला CM करा म्हणून. पण फडणवीस योग्य व्यक्ती आहे, त्यांनी पहिलं 5 वर्ष चांगलं काम केलं. अजितदादा नहीं लग रहे आपको? अजीत दादा का तो कुछ ऐसा हमको आइडिया नहीं, लेकिन 2 मत से या फडणवीस या ये शिंदे साहब. आपने तो आपस में लड़ाई लगा दी? नहीं नहीं, हाँ नहीं, आपस में लड़ाई तो नहीं लगा कि मैं तो अभी कल गांव से आया. मैं इधर वोट भी नहीं था. मैं तो हरियाणा में से आया था. अभी 2 महीने गाँव में था. इसके लिए मेरे को सुनने में आ गए शिंदे साहब है तो अच्छा है, ऐसा बोल रहे लोग. पण आता चर्चा सुरू आहे 2 आणि 1 वर्ष असं. म्हणजे कारण ते आता युतीचा निर्णय आहे, ते त्यांचं इंटरनल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पण तुमचं इंडिव्हिज्युअल मत आहे ते? 2-2 1पेक्षा 3+2 ठीक आहे. काम तर काहीच होत नव्हतं, आता होईल काम. जेव्हा ते एकटे होते फडणवीस तेव्हा त्यांनी चांगलं काम केलं होतं. शिंदेने पण चांगलं काम केलं जेव्हा त्यांना वेळ मिळाला त्या वेळेत. आता बघूया, पण फडणवीस योग्य व्यक्ती आहे. 2.5 वर्ष त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं, आता पुन्हा त्यांची इच्छा आहे. मग याच्यावरती तुम्हाला वाटतं की एकनाथ शिंदे पाणी फिरतील? नाही नाही, असं काय नाही. समजलं ना, दोघांची युती आहे ना साहेब, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. देवेंद्र फडणवीस पण आपलेच आहेत आणि एकनाथ शिंदे पण आपलेच आहेत आणि मोदी साहेब पण आपलेच आहेत. अजितदादांचं नावच नाही घेत? नाही, अजितदादा पण आपलेच आहेत ना, असं काय नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या डिसाईडमध्ये काय काय होते त्यांच्यावरती आहे ना डिपेंड. पण शेवटी प्रत्येकाचं कार्यच आहे ना, आणि कार्य बोलते, ज्याचा हायेस्ट कार्य तोच होणार ना शेवटी. आणि शिवसेना आहे ना शेवटी. शिवसेनेचा भगवा तर राहायलाच पाहिजे महाराष्ट्रात.
आता एक तर शिवसेना उद्धव साहेबांनी तर आपली स्वतःहूनच संपवून घेतलेली आहे. हां, उद्धव ठाकरे होते तिथे उद्धव खान करून टाकलं आहे त्यांनी. आता काय सांगणार त्यांना. हां, तर आता हे दुसरे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते तर आहेच आता. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? फडणवीस. का काहीतरी रिझन असेल ना? आता त्यांनी पण काहीतरी एक्सपिरियन्स केला पाहिजेत. आता आम्ही एका माणसाला एक्सपिरियन्स केलं, एकनाथ शिंदेंना. आता फडणवीसांना एक्सपिरियन्स करायचा आम्हाला कसं चालवतात. अजितदादा नाही आवडणार? नाही, तसं एवढं काही नॉलेज नाही मला, पण ते सांगतोय. जो भी हुआ सब सही है, सब अच्छा है. अभी हम लोग तो अपना गाड़ी चलाते हैं, राजनीति में तो है नहीं हम लोग के बारे में जो भी आया वो भी सही है, हमारे लिए कोई प्रॉब्लम नहीं है. तो कौन लग रहा है अभी इस बार एकनाथ शिंदे जी को देखना पसंद करोगे आप? हाँ, पसंद तो है ही है, लेकिन फडणवीस जी का उम्मीद है कि अब की बार बनेंगे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस ही बनना चाहिए सीएम. सबको साथ में लेके चला है, बड़ी पार्टी तो वही बनना चाहिए. डबल इंजन की सरकार रहेगी ना तो ज़्यादा विकास हो पाएगा. इसके लिए देवेंद्र फडणवीस ही बनना चाहिए सीएम. अभी तो चर्चा चल रही है कि 2-2-1 यानी 2 साल एकनाथ शिंदे जी, 2 साल फडणवीस जी और 1 साल अजितदादा. ये सही लग रहा है आपको? नहीं, ये गलत है. देवेंद्र फडणवीस ही रहना चाहिए पूरा 5 साल. ये लोग रेडी हो जाएंगे उसके लिए? होना ही पड़ेगा क्योंकि वो बड़ी पार्टी है. बड़ी पार्टी, ज़्यादा सीट उसके हैं तो इनको होना ही पड़ेगा. नहीं होंगे तो क्या करेंगे? ये कुछ नहीं कर सकते उसका. उसी को बनना चाहिए और दूसरा कोई नहीं बन सकता. वही बनना चाहिए, पूरा 5 साल वही रहना चाहिए. इसी में चले जाएंगे सब 2 साल 1 साल करते हुए. विकास कहाँ से होगा? हाँ, वही आरोप प्रत्यारोप यही चलता रहेगा. आपस में दुश्मनी नहीं चाहिए. दुश्मनी रहेगा तो सरकार कैसे चलेगी? विकास चाहिए हमें. विकास चाहिए. नहीं तो मालूम पड़ा कि नाराज हो गए शिंदे, वापस वो कहीं पे चले गए. नहीं, वो एकनाथ शिंदे भी समझदार आदमी है. उनकी छोटी पार्टी है तो उनको मानना ही पड़ेगा. आपको विश्वास है इस बार की सरकार वो बनी रहेगी 5 साल? 5 साल, हाँ, पक्का एकदम. और आपके फडणवीस रहेंगे? देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे. का असं वाटतं तुम्हाला? छान आहेत त्यांनी, त्यांच्या कामगिरी चांगली आहेत, आम्हाला पसंत आहे त्यांच्या कामगिरीवर. तुम्ही कुठून आहात? पूर्ण सोलापूरवर नाव. तिकडे कसं आहे बोलबाला? एकदम व्यवस्थित छान आहे. काय त्यांनी केलेलं जे बी काम केलेत त्यांनी चांगलंच केलेत त्यांनी. तुमची पसंती एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. का असं वाटतं एकनाथ शिंदे? नाही, त्यांनी समजायला कामं करून दिलेले आहे शेतकरी लोकांना, यासाठी तेच सांग. गरीब लोकांना त्यांनी चांगला केलं म्हणून ते एकनाथ शिंदे. लाडकी बहीण लाडकी बहिणीचे पैसे टाकले म्हणून आम्हाला त्यांनी चांगला आहे. तुम्हाला आवडेल पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पाहताना? हां, आवडेल. पण आता खिचाखिचीचे राजकारण सुरू आहे की आता भले त्यांची महायुती आलेली आहे पण कुठेतरी वाटतं की फडणवीस बनतील. मग तेव्हा फडणवीसला तुम्ही ॲक्सेप्ट कराल? करणार. हे आणि परत जरा समजा फुटाफुटी झाली किंवा नाही दिलं एकनाथ शिंदेना तर तुम्ही नाराज व्हाल? नाही, तसं करणार नाही. नाराज का होणार नाही? चांगला आणि नाही दिल्यावर नाराज कशाला व्हायचं? नाही, पण मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे नाही झाला तर तुम्ही नाराज व्हाल का? नाही, कशाला नाराज व्हायचं नाही. कधी तर आता नाही आलं तर पुढं तर गेलं. चला, लोकांची एकंदरीत पसंती दिसते एकनाथ शिंदे यांना आणि फडणवीस यांच्यासाठी सुद्धा आहे. अजितदादांसाठी थोडंसं दिसतंय पण ते म्हणतात युतीमध्ये महायुती आलेली आहे आणि या महायुतीचं लोकांनी स्वीकार केलेला आहे. मुख्यमंत्री कोण होतोय, काय होतंय पुढे सगळे अपडेट्स तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून कळेलच. पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण. कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली, मुंबई.